गणपती म्हणजे बुद्धीची आणि कलेची देवता। त्यामुळे कलाकार आणि बुद्धिजीवी श्री गणेशाची आराधना करताना आपल्या बुद्धीचा आणि कलेचा कल्पकतेने वापर करतात। मूर्तिकारही वेगवेगळी रूपं सादर करत गणेश भक्ती अवघ्या जगाला दाखवतात। यंदा श्रींची मूर्ती आणखीन सुबक कशी होईल यासाठी चक्क लाईटचा वापर मूर्तीत करून आकर्षक बनवल्या जात आहेत। घाटकोपर येथील प्रांजल कला केंद्राच्या नितीन चौधरी या कलाकारानं गणपतीच्या मूर्तीत लाईटचा सुंदर उपयोग केलाय। अगदी रिमोट कंट्रोलचा वापर करत लाईटचा रंग देखील बदलला जाऊ शकतो। मला मग कल्पना सुचली जर आपण अशी लाईट जर बनवू शकतो आणि कस्टमर लोकांना जर ती आवडते, मला रिस्पॉन्स चांगला मिळाला गेल्या वर्षी, तर मग मी ठरवलं तर मग रिमोट लाईट करून बघू। तर मी रिमोट लाईटसाठी प्रयत्न केले। रिमोट लाईटमध्ये वायरी जास्तीत जास्त मूर्तीवरती फिरतात, साईडने फिरतात, तर मग मी डायमंडचं प्रमाण मग हे केलं। श्री गणेशाच्या मुकुटावर, गादीवर, सिंहासनावर तसंच इतर ठिकाणी या LED लाईटचा वापर करण्यात आलाय। त्यामुळे फक्त मुंबईतच नाही तर चाकरमानी मुंबईहून सातारा, पुणे, कोकणात सुद्धा या मूर्ती आवर्जून घेऊन जात आहेत। ज्या वेळेपासून या कारखान्यामध्ये मूर्त्या बघितल्या तेव्हापासून मी इथून घेऊन जातो आणि यावेळेला तर एक वेगळा अट्रॅक्शन म्हणजे तो LED गणपती जो आहे, गणेशाच्या अंगावरती ज्या लाईट्स केलेल्या त्याच्यामुळे एक वेगळंच सौंदर्य गणपतीचं दिसतं आणि मी ती खूप ॲडव्हान्समध्ये 8-15 दिवस अगोदरच गणपती घरी घेऊन चाललेलं आहे गावी। असं मूर्ती आमच्या तालुक्यात भेटत नाही, त्यामुळे मी हे दुसरं वर्ष आहे इथे बुकिंग करतोय, मूर्ती मी घेऊन जातोय। आरास सजावट करताना वेगवेगळ्या कल्पना करून आपला बाप्पा कसा सुंदर दिसेल याची काळजी गणेश भक्त घेतात। LEDचा वापर करून सुंदर बनलेल्या या गणेशानं या महाराष्ट्रावरील विजेचं संकट दूर करत दुष्काळाच्या ह्या काळोखाला घालवावं हीच गणेश भक्तांची साथ खूप काही सांगून जाणारी आहे। प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, घाटकोपर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।